तर नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी साचले। रेल्वे स्थानकाबाहेरची ही आता दृश्य आपण पाहणार आहोत। छाती एवढ्या पाण्यातून लोक वाट काढताना दिसतात। रेल्वे स्थानकावर देखील अजून पाणी आहे। नालासोपारा स्थानकाबाहेर कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आणि या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतोय त्याची ही दृश्य। अनेक वाहनं देखील या पाण्यात बंद पडलेली आहेत। तर या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र याच पाण्यातून प्रवास करावा लागतोय। अगदी पूरसदृश्य अशी परिस्थिती ही दृश्य पाहिली तर आपण म्हणू शकतो। 3 दिवस मुसळधार पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नालासोपारा परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले। नालासोपारा स्थानकाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी छाती एवढं पाणी या परिसरात साचलंय। तर नालासोपाऱ्यात पुरामुळे लोकांचे हाल झाले। लहान मुलांसह वडील पुराच्या पाण्यात पडलेत आणि शेजारीच मॅनहोल होता, मात्र दोघे अलीकडे पडल्याने अगदी थोडक्यात बचावले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नालासोपाऱ्यात कशा प्रकारे 2 जण अगदी थोडक्यात बचावलेले आहेत त्याची ही दृश्य। लहान मुलाला घेऊन त्याचे वडील पुराच्या पाण्यातून जात होते आणि तेव्हाच ते पडले। शेजारीच मॅनहोल होता, मात्र दोघेही अलीकडे पडल्याने अगदी थोडक्यात बचावले आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे।